आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, हम्म. सर्व सोंग करता येतात हम्म. परंतु पैशाचं सोंग करता येत नाही. हम्म. आता तुम्ही बैलगाडा शर्यत कव्हर करता, ग्रामीण भागात जाता, हम्म. एका ठिकाणावरून दुसरीकडे जायचं असतं, तो प्रवास आहे, प्रवासाचा खर्च आहे. आपण एक व्हिडिओ शूट करत असतो, त्यामुळं ते साहित्य आहे, बरोबर. एक दोघं तिघांची टीम लागते, वाहन व्यवस्था लागते, तर हे सगळ्या खर्चिक बाबी आहेत. आणि 100% ग्रामीण भागात तेवढा पैसा नाहीये. हम्म. आणि पत्रकारितेमध्ये नीतिमूल्य फार पाळावी लागतात. म्हणजे तुम्ही एखाद्याचं वार्तांकन केलं तर त्याच्याकडनं पैसे घेऊ नयेत कधी. जाहिरातीच्या माध्यमातून रीतसर सनदशीर मार्गाने काही तुम्हाला बिझनेस येत असेल तर त्या गोष्टी चांगल्या मानल्या जातात, परंतु वार्तांकनातून पैसे घेऊ नये. हम्म. आणि मग हे एका बाजूला हे पत्ते पाळायचे हम्म. आणि दुसऱ्या बाजूला हे सगळे आर्थिक बाबी सांभाळायच्या. हम्म. तर हे तुम्हाला ह्याही समस्या जाणवल्या असतील ना? म्हणजे आता कदाचित तुम्हाला येत असतील पैसे, एवढे तुम्ही पॉप्युलर झालात, परंतु सुरुवातीच्या काळात फार त्रास झाला असेल ना? सुरुवातीला आर्थिक संकटाचं सावट कधीही जात नसतं पत्रकारितेत किंवा तुम्ही क्रिएटर असाल. पण माझं नेहमीच वाक्य आहे, तुम्ही पैशासाठी काम केलं तर ती गोष्ट होत नाही. म्हणजे मान्य की पैसा देव नाही, पण पैसा देवापेक्षाही कमी नाही, हे भरपूर साऱ्या गोष्टी असतात. म्हणजे तुम्ही जर घरी गेला तर घरी कंटाळून जाता, काहीतरी विषय मांडलेला असतात. आपलं पॅशन वेगळं, पण काय काय जी प्रॅक्टिकल लाईफ ती वेगळी आहे. पहिल्यांदा तर खूपच अवघड होतं. पहिल्यांदा मग इक्विपमेंटचा खर्च आहे, तुम्हालाही माहित असेल मीडियात असल्यामुळं खूप खर्चिक आहे ते इक्विपमेंट. तर ते पहिल्यांदा छोट्या मोबाईलवर मी शूट करत होतो. तिथनं प्रवास आहे. म्हणजे जेवढं काय मनी आला, जेवढं काय पैसे आले, तर मी कुठल्या गोष्टीत इन्व्हेस्ट केला नाही. इन्व्हेस्ट केला साहित्यात. आणि पैसे आले की नवीन टेक्नॉलॉजी आणि ते आजही तुम्हाला म्हणतो साहित्य घेणं तो प्रवास अजूनही संपलेला नाही. म्हणजे ते युद्ध आपल्याला करायचं असेल तर आपल्याकडं साहित्य चांगली पाहिजेत. तर ते साहित्य गोळा करणं, ते पूर्ण इक्विपमेंट गोळा करणं, त्याच्यावर भर असतो. राहिला पैशाचा विषय, पैशाचा कसा आहे, काय बैलगाडीतले लोक देतात, स्वतःहून देतात की हे घ्या बाबा, ही घ्या, पण काय नाहीत देत. पण नाही दिलं म्हणून नाराज नाही झालं पाहिजे. आपलं काम करत राहिलं पाहिजे. कारण एक दिवस ते कामच आपल्याला सगळं मिळवून देत असतं.